हेरिडिटरी हाईट कमी आहे त्यांचं काय? असं वाटलं असेल ना तुम्हाला, की त्यांचं कसं करणार? म्हणजे ज्यांचे आई-वडीलच खुजे आहेत, त्यांची हाईट कमी आहेत, तर त्यांची मुलांची हाईट कशी वाढू शकते? काय वाटतं? आहे का याचं काही उत्तर आपल्याकडे? असेल का? हं? गर्भसंस्कार. व्हेरी गुड. हे एक आहे. अजून काय करू शकतो आपण? समजा आता झाल्यावर ते बाळ आपल्याकडे आलं, की आई-वडिलांची उंची कमी आहे आणि आता याची उंची आम्हाला वाढवायची आहे. मग? सुवर्णप्राशन करू शकतो. अजून? अस्थिपोषण है ना, हे सगळं या ही आता जी ट्रीटमेंट सांगितली ती तर आहेच, नो डाऊट. पण अजून हेरिडिटरी याच्यात हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे काय? कशामुळे हेरिडिटरी डिसऑर्डर्स येतात? म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या लोकांचं खानपान सारखंच असतं. त्या एकाच देशामध्ये, एरियामध्ये राहत असतात. त्यांचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, इमोशनल वेलबिंग किंवा विचार करण्याची पद्धत तीच असते. पोल्युशन, या सगळ्या गोष्टी आपण ते जनपदोध्वंसमध्ये बघितलेल्या आहेत बरं का. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉमन असतात म्हणून ते सारखे सारखे तसे होतात. ते त्याचा इफेक्ट त्यांच्या जीन्सवर येऊन मग पुढे ते फॉरवर्ड होतं. पण उत्तर आपण काढायला पाहिजे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हेरिडिटरी डिसऑर्डर्स पुढे जातात. मग आपल्याला हे जर काढायचं असेल ना, तर हे सगळे जे आहेत ते आपण 16 संस्कारांमध्ये आयुर्वेद हे कॉम्पेन्सेट करत असतं. म्हणून हे 16 संस्कार जर व्यवस्थित केले ना, तर हेरिडिटरी डिसऑर्डर्स जे असतील ते पण आपण खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतो.